दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करत शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे। द्वारका परिसरात असलेल्या काशीमाळी मंगल कार्यालय या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवक जीवन परिवार यांच्या वतीने महेंद्र वारेकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री गुरुदेव दत्त महाराज जयंती संपन्न झाली। सकाळी गुरुदेव दत्त महाराज यांना अभिषेक पूजा महाआरती सोहळा संपन्न होऊन सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळी सर्व भाविक आणि श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं। दरवर्षी महेंद्र वारेकर गुरुजी स्वतः मोठ्या भक्तीने आनंदाने आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करत दत्त जयंती, श्री स्वामी समर्थ जयंती, श्रीरामनवमी, हनुमान जयंती असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवत असतात। श्री महेंद्र वारेकर गुरुजी यांनी स्वतःला स्वामी सेवेमध्ये वाहून घेत मनोभावे स्वामी सेवा करत समर्थ जीवन परिवार सुरू करत महेंद्र वारेकर गुरुजी यांनी अनेक स्वामी सेवेकरी घडवले। श्री महेंद्र वारेकर गुरुजी आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपलं आयुष्य बदलून जीवनात अमूल्य असे बदल झाल्याची भावना स्वामी सेवेकरी व्यक्त करत श्री महेंद्र वारेकर गुरुजी प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत असल्याची भावना यावेळी दिसून येत आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना महेंद्र वारेकर गुरुजी आणि समर्थ जीवन परिवार सेवेकरी भाविकांनी दिली। यावर्षी पण सालाबाद प्रमाणे यावर्षी ही दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या सोहळ्याला आम्ही साधारण एक 8:15ला सुरुवात करतो। प्रथम पादुका पूजन होतं, स्वामी समर्थांचा रुद्राभिषेक होतो, दत्त महाराजांवरती रुद्राभिषेक होतो आणि नामस्सा कीर्तन होतं, अर्चन होतं, पुष्पार्चन होतं, नंतर त्यानंतर बदाम अर्चन होते आणि प्रत्येक भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प केला जातो आणि त्या संकल्पाची सिद्धी प्रचिती आम्हाला दरवर्षी मिळत असते। यावर्षीही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला। अनेक आमचे शिष्य, आमचे भक्त अनेक गावागावातून, पुणे, मुंबई अशा अनेक गावातून, अनेक लांब-लांबवरून येत असतात आणि त्यांचं दर्शनाचा कार्यक्रम हा होत असतो। तर यावर्षी तो झाला। आम्ही दत्त प्रभूंच्या चरणी आणि महाराजांच्या स्वामी समर्थांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की अखिल भारताला सुख, शांती, समृद्धी प्राप्त होऊ दे, पूर्ण भक्त परिवाराचं तसंच देशाचं नाव उज्ज्वल होऊ दे आणि एक सक्षम भारत तयार होण्यासाठी, समर्थ भारत तयार होण्यासाठी परमेश्वराकडे आम्ही ही प्रार्थना करतो आणि असेच आमच्याकडून परमेश्वराने सेवा करून घ्यावी ही इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। समर्थ जीवन परिवारातर्फे आमचे आदरणीय गुरु महेंद्र वारेकर सर दर सालाबादाप्रमाणे स्वामी समर्थांचा जन्मोत्सव असो, दत्त जयंती असो किंवा वार्षिक पौर्णिमा असो, सरांच्या सहवासात, सरांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम होत असताना याच्यात विज्ञान आणि अध्यात्म याच्या संयुक्त विद्यमानाने सर मार्गदर्शन करत असतात। अनेक शिष्यांना उत्कृष्ट असे अनुभव आलेले आहेत आणि सर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यात कुठल्याही प्रकारची दांभिकता ही दिसून येत नाही। सर पूर्णपणे समोरच्याच्या मनावर ठासेल असं काम करतात। सर संपूर्ण त्याचं जीवन बदलण्याचं काम करतात। आमचे आदरणीय गुरु वारेकर सर त्यांचं म्हणणंच आहे की समर्थ जीवन परिवार, माझा येणारा प्रत्येक शिष्य हा समर्थ झाला पाहिजे, कारण माझ्या गुरूंचं नावच आहे श्री स्वामी समर्थ आणि माझा गुरु जर समर्थ असेल, माझा मायबाप जर समर्थ असेल तर मग त्याचा भक्त हा कसा मागे असू शकतो। म्हणूनच सरांनी समर्थ जीवन परिवारातर्फे सर्व भक्तांना समर्थ कसं बनावं याबाबत मार्गदर्शन करतात आणि त्यांचं जीवन खरोखरच समर्थ बनतं। माझ्याही आयुष्यात सरांमुळे अनंत असे बदल झालेले आहे, सकारात्मक बदल झालेले आहे आणि हे अनुभव इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येतात। त्यामुळेच आम्ही सरांच्या चरणी, गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक आहोत आणि आज दत्त जयंतीच्या सर्व शिष्य परिवाराला, सर्व आमच्या मित्रगणांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखर समर्थ परिवाराला गुरु म्हणून आम्हाला महेंद्र वारेकर हे गुरुजी लाभलेत आणि आमचं जीवन समर्थ झालं. आणि शिष्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या ह्या मार्गात आल्यानंतर आम्ही त्या अडचणीतून मुक्त होत गेलो. आणि खरोखर गुरुजींचा आशीर्वाद आणि त्यांचा हात आमच्या कायम शिरावर असू दे हेच आम्ही गुरुचरणावर प्रार्थना करतो. आणि हे सर्व भक्तांच्या वतीने मी सांगते की महेंद्र वारेकर सर यातच प्रत्यक्ष गुरु आम्ही बघितला. आणि खरोखर आई माझा गुरु, आई कल्पतरू, त्याचप्रमाणे गुरु महेंद्र वारेकर गुरुजी हे आमचे आई वडील आणि समर्थ, खरंच समर्थ आहेत. त्यांना त्रिवार वंदन. तसेच गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आज दत्त जयंती निमित्त गुरुजींचं प्रवचन आणि छान सत्संग पार पडला. अनेक भाविकांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि ह्या कार्यक्रमात सर्वच भक्त आनंदित होऊन त्यांच्या कृपा आशीर्वादाला पात्र झालेत. नमस्कार, मी तेजश्री काठे. आदरणीय महेंद्रजी वारेकर सर वास्तुशास्त्रज्ञ यांचा आज दत्त पौर्णिमे सालाबादाप्रमाणे यावर्षी दत्त पौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी काशीमाळी मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. सरांचा आम्हाला खूप अनुभव आहेत. माझ्या राहत्या घरापासून तर जे व्यवसाय आहे बिझनेस पर्यंत आमचे नातेवाईक असतील, शहरातले प्रतिष्ठित बरेचसे व्यक्ती असतील, डॉक्टर असतील, त्याच्यानंतर राजकीय लोक असतील, सर्व क्षेत्रातील लोक सरांचा आशीर्वाद मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि खूप चांगला अनुभव सरांचा आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. दरवर्षी या काशीमाळीमध्ये सरांचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला जातो. गुरु भक्ती काय असती, गुरु श्रद्धा काय असती हे सरांकडे आल्यानंतरच आम्हाला या ठिकाणी कळतं. एक सरांचा आशीर्वाद घेतल्यानंतर, मार्गदर्शन केल्यानंतर एक एनर्जी माणसाच्या शरीरामध्ये तयार होती आणि ती या ठिकाणी तयार झाली. गुरु सारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचे भाग्य. बस थांबतील. धन्यवाद. स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण समर्थ जीवन परिवाराकडनं दत्त पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आलेली आहे. गुरुजींचे भाविक पूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेर देशात प्रत्येक ठिकाणी गुरुजींचे भाविक आहे. प्रत्येकाने इकडे येऊन दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. काही जणांनी ऑनलाईन दर्शन घेतलेलं आहे. दरवर्षी दत्त पौर्णिमा अशीच मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि गुरुजींचे सदैव आशीर्वाद प्रत्येकाच्या भाविकावर असतात. आणि अशीच प्रत्येकाने गुरुजींच्या सानिध्यात येऊन आशीर्वाद घ्यावी ही सगळ्यांना विनंती. गुरुजी जे बोलतील ते माझ्या घरात सगळं मला मिळतं आहे. म्हणजे गुरु हे एक माऊली आहे हे मला निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे गुरुजींचे जितके उपकार आमच्यावर झाले आहे, जे आभार मानावे तेवढे गुरुजींचे कमीच आहे. गुरुजी हे आमच्या घरामध्ये एक म्हणजे देव आहेत असं समजूनच आम्ही त्यांचे जे सांगतील ते तसं कार्य आम्ही पार पाडत आहेत. आणि आम्हाला त्यांचे आशीर्वाद खूप खूप मिळाले आहेत. असेच आशीर्वाद गुरुजींचे आमच्या पाठीशी राहो हीच नम्र विनंती गुरुजींना. म्हणून आपण सगळेजण भाग्यवंत आहात, कारण आपण मनुष्य जन्माच्या योनीमध्ये जन्माला आला आहात आणि आपण संसार करतो. या संसारातूनच ऋषी मुनी देवता जन्माला आलेले, संत महंत जन्माला आले. म्हणून मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे. तर या जन्मात येऊन काय करायचं असतं, तर या जन्मात येऊन संत संग करायचं असतं, संगत करायची असते. ही संगतच तुम्हाला मोक्षाला घेऊन जात असते. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये राहिलात, गुरूंच्या सानिध्यात राहिलात तर तुम्हाला मोक्ष लांब राहणार नाही. संत संगती सदा घडो हे सर्व संतांनी सांगितले. संगत इतकी महत्वाची आहे की संगतीमुळेच आपला परमार्थ मोक्षापर्यंत न्यायचा की नाही न्यायचा हे सर्व सांगितलेलं आहे. म्हणून संगत खूप महत्वाची आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण आज दत्त जयंतीचा सोहळा आहे. गुरु परंपरा, गुरु आद्य गुरु जे दत्तात्रय आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आपण 14व्या अध्यायाचं आता पारायण केलं तेव्हा लक्षात आलं की या देवता जरी मोठ्या असल्या तरी पतिव्रता किंवा जी शक्ती आहे किंवा जी भक्ती आहे, ही भक्ती या परमेश्वरापेक्षा पण मोठी आहे. आणि ती भक्ती तुम्हाला कोण शिकवत असतं? सद्गुरू शिकवत असतात, गुरु शिकवत असतात. आणि आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपणासारखे तात्काळ करण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर दत्तात्रयांच्यात, गुरूंच्यात आहे. मग गुरूंचं दत्तात्रयाने 24 गुरु केले.
प्रत्येकाकडनं बोध घेतला. आपणही आपल्या आयुष्यामध्ये गुरुंची परंपरा पाळत आलेलो असतो. आपले आद्य गुरु आहेत आपले आई वडील. ते आपल्याला कपडे कसे घालावे, बोलावं कसं, सत्संग कसं करावा, नामस्मरण कसं करावं, वाढावं कसं, पुढे मोठं कसं व्हावं, हे सगळं आपल्याला आपले आई वडील शिकवत असतात. अगदी गर्भसंस्कारात पण आपल्याला आई आपल्याला मार्गदर्शन करत असते. आद्य गुरु आपले आई वडील. नंतर आपण शिक्षा करत असतो, शिक्षण घेत असतो, ते आपले शिक्षक म्हणून गुरु असतात. नंतर आपल्या सभोवतालचे जे ज्येष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ असतात, ते आपल्याला सांगतात, बाळा खोटं बोलायचं नाही, बाळा वाईट संगत करायची नाही, बाळा हे पाप आहे, असं करायचं नाही, हेही आपले गुरु असतात. आणि आज गुरूंच्या संगतीत राहणं खूप महत्त्वाचं आहे. या कलियुगामध्ये कलीची व्याप्ती वाढत असते, सगळे संत सांगत आलेत. या कळीच्या व्याप्तीमध्ये जर का तुम्हाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी भोगून, ऐश्वर्य संपन्न भोगून जर मोक्षाला जायचं असेल तर तुम्हाला सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. सद्गुरू नेहमी तुम्हाला चांगला मार्ग सांगत असतात. दत्तात्रयाने 24 गुरु केले. राम तो परब्रह्म वसिष्ठम शरणम, कृष्णा सांदीपणी गुरु केला. रामालाही गुरु करावा लागला, कृष्णालाही गुरु करावा लागला. अगदी जे जे मोठे मोठे संत महंत होऊन गेले, देवदेवता होऊन गेल्यात, या सगळ्यांना सद्गुरू करावे लागले. तर गुरूंच्या सानिध्यात आपण जेव्हा राहतो, गुरूंची संगत जेव्हा आपण करतो, तेव्हा आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ लागता लागेल. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.